प्रशासकीय मेहरबानी अन जनतेची राखरांगोळी. लोकशाही तंत्र विशेष अग्रलेख. माजलगाव तालुक्यातील माळी पारगाव फाट्यावरील युके गुळ उद्योग कारखान्याचा प्रश्न आता केवळ प्रदूषणाचा उरला नसून तो या व्यवस्थेच्या लाचार मनोवृत्तीचा पुरावा ठरत आहे. एकीकडे आपण पर्यावरणाचे गोडवे गातो आणि दुसरीकडे निसर्गाचा गळा घोटणाऱ्या उद्योगांना राजकीय अभय दिले जाते. हा विरोधाभास आज माळी पारगावच्या जनतेला भोगावा लागत आहे. चिमण्यांमधून विष की मृत्यू. या कारखान्याच्या चिमणीतून निघणारा धूर म्हणजे केवळ कार्बन नाही, तर ते हवेत विरघळलेले विषाचे रसायन आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये श्वसनाचे आजार वाढले आहेत. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार या कारखान्याला कुणी दिला? प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काय झोपले आहेत की त्यांना या विषारी धुराचा वास येत नाही? शासकीय नियमावली धाब्यावर बसवून हा कारखाना चालतोच कसा, हा खरा लोकशाही पुढील प्रश्न आहे. शेतकरी केवळ मतदानाची यंत्रणा. दुसरीकडे ज्या शेतकऱ्याच्या जीवावर हा कारखाना उभा आहे त्याच शेतकऱ्याचा कणा मोडण्याचे काम सुरू आहे. हमी भाव नाही, वेळेवर पेमेंट नाही, ही तर सरळ सरळ आर्थिक लूट आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे अडवून स्वतःच्या तिजोऱ्या भरणारे हे कारखानदार कोणाच्या बळावर ही मगरुरी दाखवत आहेत? राजकीय वरदहस्ताचा वास. जनतेतून थेट प्रश्न विचारला जात आहे, या बेकायदेशीर कारभाराला काय राजकारण्यांचे अभय आहे? पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेऊन लोक सवाल करत आहेत, कारण जनतेचा विश्वास आता प्रशासनावरून उडाला आहे. जर हा कारखाना कायदेशीर असेल तर प्रदूषणाचे निकष का पाळले जात नाहीत, आणि जर बेकायदेशीर असेल तर तो अजूनही उभा कसा? आमचा इशारा, लोकशाही तंत्र हे केवळ बातम्या छापण्याचे माध्यम नाही, तर तो या अन्यायाविरुद्धचा विद्रोही आवाज आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कारखान्यावर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळवून द्यावेत. अन्यथा लोकांच्या आरोग्याशी आणि हक्काशी खेळणाऱ्या या व्यवस्थेचे वाभाडे काढायला आम्हाला वेळ लागणार नाही. जनतेचा आवाज दबू देणार नाही, कारण हेच आमचे लोकशाही तंत्र आहे. संपादक, लोकशाही तंत्र, राज जागीरदार, आवाज आपल्या लोकशाहीचा.